कसबा बावडा इथल्या राजर्षी शाहू जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस इथं खंडेनवमी दिवशी शिवकालीन वाघनखं दाखल झाल्याचं वृत्त पसरलं होतं. त्यासोबत शिवशास्त्र शौर्यगाथा प्रदर्शनही होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे. त्यांची वेळ मिळाल्यानंतर लवकरच हे उद्घाटन होईल. जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाचा एक महत्त्वाचा ठेवा असलेली वाघनखं कोल्हापूरकरांना प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहेत. लंडनच्या संग्रहालयात जतन केलेली वाघनखं दीर्घ प्रयत्नांनंतर इथं दाखल होणार आहेत. त्याच्या प्रदर्शनाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यांची अद्याप वेळ मिळालेली नाही, त्यामुळेच वाघनखं दाखल होऊनही नागरिकांना पाहण्यासाठी खुली केली नसल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत बोलताना पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघनखं कोल्हापुरात आली नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे लोकांचा संभ्रम वाढलाय. त्यातच शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी वाघनखं दाखल झाल्याचं सांगितल्यानं शुक्रवारी महापालिकेच्या एका शाळेतील विद्यार्थी देखील या ठिकाणी आले होते. त्याबाबतचं परिपत्रक देखील शिक्षण विभागानं काढलं होतं. मात्र विद्यार्थी शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी आल्यानंतर वाघनखं आली नसल्याची माहिती शिक्षकांना देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी परत गेले. एकूणच वाघनखांची उत्सुकता कोल्हापूरकरांना लागून आहे. मात्र वाघनखं कोल्हापुरात आली आहेत की नाही याबाबतचा संभ्रम मात्र कायम आहे.